कारण आपलं सरकार असताना आपण राजू तुम्ही सांगा, कारण तुम्ही थोडं हिंदीत पण बोललं पाहिजे, पण आता काय होतं मराठीत एकदा बोलायला सुटलं ना की हिंदी में थोडासा अडखळत आहे, त्याच्यामुळे पहिलं मराठीत बोलायचं बोलून घेतो. पण राजू तुम्ही आणि सगळे अभ्यासक आहात, चालेल ना, शाबास. अरे एवढा धारावीकर मुंबईकर झालाच पाहिजे, त्याला मराठी येतच. पण तुम्ही सांगा 2.5 वर्षाच्या काळामध्ये वर्षातही तुम्ही माझ्यासोबत मंत्रिमंडळात होतात, अनिल होते, सगळे होते, आपण कधीतरी धारावीचा गळा घोटू असा एकतरी जी आर काढला का? मग ते जे काय सांगताय 2018 साल 2018, अरे 2018 मध्ये आम्ही नव्हतोच, तुम्हीच तिकडे बसलेला होतात आणि आम्ही तुमच्या सोबत होतो. त्याच्यामुळे पाप असेल कोणाचं तर ते देवेंद्रचं आहे, आमचं नाहीये. पण आज जो एक आवई उठवली जाते की शिवसेना ही विकासाच्या विरुद्ध आहे, मग माझं त्यांना आव्हान आहे. शेवटच्या कॅबिनेटमध्ये अनिल आपण एक निर्णय घेतला होता, कारण मी लहानाचा मोठा झालो इकडे बाजूला. म्हणजे जर मी असं सांगितलं की धारावीकरांना भाई और बहनों, मेरा और आपका बहुत पुराना रिश्ता है, मैं बचपन से आपका पड़ोसी रहा हूं, आपको काटने वाला मच्छर ही मुझे काटता है, हे असं नातं जोडायला काही जोडू शकतो, पण एक वास्तव आहे. मी गेली 50-60 झाली, आता 56-60 वर्ष झाली, 60 वर्ष झाली आम्ही कलानगरमध्ये राहतोय. तेव्हाची धारावी कशी होती, तेव्हा इकडे काय होतं, मुळात हा रस्ता होता का, खाडी होती, चौफेर पसरलेली खाडी. पण तेव्हापासून सरकारी कर्मचारी वसाहत होती. आता 4 दिवसापूर्वी मी त्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात जाऊन आलो आणि त्यांना पाठिंबा देऊन आलो जुन्या पेन्शन योजनेसाठी. जुनी पेन्शन योजना आपलं सरकार येणार आणि आपण ती लागू करणार.